हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंत निष्केटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ICDS मुख्य सेविका अंतर्गत भरती जी आता परीक्षा लवकरच होईल त्याकरिता सावधान या टॉपिकवर प्रश्न बघणार आहोत। आजचा हा लेक्चर क्रमांक 22 आहे। यादीचे सर्व व्हिडिओ आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न, भारतात प्रथमच युद्धामध्ये तोफखान्याचा प्रभावी उपयोग कोणत्या राज्याने केला होता? ऑप्शन आहेत अकबर, बाबर, हुमायून की शाहजहान। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे बाबर। जहिरुद्दीन मोहम्मद उर्फ बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक आणि पहिला शासक होता। पुढील प्रश्न, खालसा दल कोणी संघटित केले? ऑप्शन आहेत गुरु जोगिंदर सिंह, गुरु तेग बहादूर, गुरु नानक की गुरु गोविंद सिंग। तर प्रश्नाचं उत्तर येत असो किंवा नाही तुम्ही खाली गेस देखील करू शकता। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 गुरु गोविंद सिंग। खालसा हे शीख धर्माचे विधिवत आरंभ केलेल्या अनुयायांचे सामूहिक रूप आहे। पुढील प्रश्न, अफजल खान भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांच्या सैन्यात डॅश हा विश्वासू सेवक होता। ऑप्शन आहेत सय्यद बंडा, सिद्दी इब्राहिम, सिद्दी जोहर की पाजल खान। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सिद्दी इब्राहिम। आपल्या पराक्रमाने बलाढ्य मुघलांना गुडघे टेकण्यास भाग पाडणारे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक महान शासक नव्हते तर एक दयाळू योद्धाही होते। पुढील प्रश्न, बाळाजी विश्वनाथ भट हा मूळचा कोकणातील डॅश गावचे होते। ऑप्शन आहेत राजापूर, संगमेश्वर, श्रीवर्धन की मालवण। तर हे श्रीवर्धनचे होते। बाळाजी विश्वनाथ भट देशमुख किंवा पेशवे बाळाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते। यानंतर पुढील प्रश्न, तोंडातील लाळेमुळे भाकरीतील डॅश पदार्थांचे साखरेत रूपांतर होते। ऑप्शन आहे स्निग्ध, क्षारयुक्त, जीवनसत्वयुक्त की पिष्टमय। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पिष्टमय। पिष्टमय पदार्थ आपल्या शरीरातील ऐच्छिक आणि अनैच्छिक कार्य आणि आपल्या शरीरातील प्रोटीन आणि जड पदार्थांच्या निवळीकरणाला मदत करतात। यानंतर पुढील प्रश्न, 1857च्या उठावापूर्वी अनेक छोटे मोठे उठाव पश्चिम घाट, कोल्हापूर, बेल्लोर, बराकपूर या ठिकाणी घडून आले। 1857च्या उठावाची पहिली ठिंगी कोठे पडली? ऑप्शन आहे 10 मे 1857 मेरठ, 29 मार्च 1857 बराकपूर, 11 मे 1857 दिल्ली की 13 नोव्हेंबर 1858 कालपी। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे 29 मार्च 1857 बराकपूर या ठिकाणी। बराकपूर हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे। पुढील प्रश्न, त्यापूर्वी छोटीशी माहिती देऊ इच्छितो। आपल्याकडे जो तुमचा अभ्यासक्रम आहे म्हणजे संपूर्ण परीक्षेचा अभ्यासक्रम यावर आधारित 18,000 प्लस प्रश्न आहेत। ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे। नक्की तुम्हाला फायदा होईल। मागे जी मुख्य सेविकेची परीक्षा झाली त्यातील मटेरियल ज्यांनी घेतलं त्यांना बऱ्यापैकी फायदा या ठिकाणी झाला आहे। तर आजच तुम्ही मला व्हॉट्सअप करा, नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, तुम्हाला त्या ठिकाणी माहिती दिली जाईल, त्यानंतर परचेस करा, नक्की तुम्हाला फायदा होईल। लक्षात घ्या, परीक्षेची तयारी करताना सेम मटेरियल म्हणजे कमी मटेरियल असलं तरी हरकत नाही, परंतु ते चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे। आणि आपल्याकडेचा 18,000 प्लस प्रश्न आहेत म्हणजे खूप सारं मटेरियल आहे, नक्की तुम्ही घ्या। पुढील प्रश्न, विदा सावरकर यांनी सर्वप्रथम 1900 साली नाशिक येथे डॅश ही संघटना स्थापन केली जिला 1904 साली अभिनव भारत हे नाव दिले। ऑप्शन आहेत भारत सेवक समाज, अनुशीलन समिती, मित्र मेळा की हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रमेळा।
मित्र मेळा संस्था व्ही.डी. सावरकर यांनी 1899मध्ये मेळा नावाची क्रांतिकारी संघटना स्थापन केली. तिचे 1904मध्ये अभिनव भारतामध्ये रूपांतर झाले. यानंतर पुढील प्रश्न, सांबर सरोवर भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर असून सांबर सरोवरातील मिठागारांमुळे राजस्थानचा मीठ उत्पादनात देशात डॅश क्रमांक आहे. ऑप्शन आहेत तृतीय, द्वितीय, प्रथम की सांगता येत नाही. तर याचे योग्य उत्तर आहे तृतीय. सांबर भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. राजस्थान राज्याच्या पूर्व मध्य भागातील नागौर व जयपूर जिल्ह्याच्या त्याचा विस्तार असून अजमेर जिल्ह्याची सरहद्द सरोवराला येऊन भिडली आहे. यानंतर पुढील प्रश्न, गंगा नदीच्या खोऱ्यात कोणती पिके घेतली जातात? ऑप्शन आहेत खाद्यान्न, नगदी, फळबाग की मसाल्याची. तर कोणती पिके घेतली जातात? तर खाद्यान्न. गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगेच्या मुख्य 2 नद्या आहेत, भागीरथी आणि अलकनंदा. जेव्हा भागीरथी नदी 175 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते त्यावेळेस अलकनंदा तिला मिळते आणि त्यापुढे ती गंगा या नावाने ओळखली जाते. पुढील प्रश्न, त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू देखील कमेंट करा. लक्षात घ्या, ही ॲक्टिव्हिटी केल्याने आम्हालाही मोटिवेशन भेटत असतं की सेम कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर एक लाईक आणि खाली थँक्यू देखील कमेंट करा. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा जल विभाजक म्हणून डॅश हा पर्वत ओळखला जातो? ऑप्शन आहे सातपुडा, अजिंठा, सह्याद्री की महादेव. तर लक्षात घ्या, सह्याद्री हा पर्वत ओळखला जातो. कोकण किनारपट्टी समांतर सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट आहे. हा पर्वत दख्खनच्या पठाराची पश्चिम सरहद्द निश्चित करतो. पुढील प्रश्न, महात्मा गांधी चंपारण्य सत्याग्रह हा डॅश मळ्यातील मजुरांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात करण्यात आला होता? ऑप्शन आहेत चहाच्या, कॉफीच्या, निळीच्या की उसाच्या. तर लक्षात घ्या, निळीच्या संदर्भात आहे. दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर भारतातील नीळ कामगारांसाठी केलेला चंपारण्य सत्याग्रह हा महात्मा गांधीजींचा पहिला व यशस्वी सत्याग्रह होता. पुढील प्रश्न, शरीरात लाल रक्तपेशी कुठल्या अवयवात तयार होतात? ऑप्शन आहेत लसिका वाहिनी, अस्थिमज्जा, यकृत की चेतापेशी. तर याचे योग्य उत्तर आहे अस्थिमज्जा. पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये रक्तपेशींची निर्मिती अस्थिमज्जेमध्ये होते, याला रक्तजनन असेही म्हटले जाते. पुढील प्रश्न, महसूल खात्याचे ग्राम पातळीवर दप्तर सांभाळण्याचे काम कोण करतात? ऑप्शन आहेत तहसीलदार, सरपंच, ग्रामसेवक की तलाठी. तर याचे योग्य उत्तर आहे तलाठी. तलाठी हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनी संबंधीचे अभिलेख सतत अद्ययावत राहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. तसेच लक्षात घ्या, जे ICDS अंगणवाडी मुख्य सेविकेचं जे आपण मटेरियल तयार केलं आहे त्यामध्ये तुम्हाला ICDS योजना, पोषण अभियान आणि कायदे यावर 1500 प्रश्न बघायला भेटतील. साबळज्ञानचे 4700 प्रश्न आहेत. चालू घडामोडीचे 5000 प्लस प्रश्न, 110 सराव प्रश्नपत्रिका आहेत, 10 फुल लेंथ टेस्ट आहेत. सोबत TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, मराठी व्याकरणाचे 1800 प्रश्न प्लस नोट्स उपलब्ध आहेत. इंग्लिश ग्रामरचे 1100 प्रश्न उपलब्ध आहेत. त्यासोबत ॲप्टिट्यूडचे 1300 प्रश्न देखील या ठिकाणी आहेत. आपल्याला जर मटेरियल पाहिजे असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.